लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 22 नोव्हेंबरचा रिव्ह्यू ऐकताय तुम्ही प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी अतिशय अप्रतिम दाखवलाय. आज कलाला अद्वैतच्या आयुष्याचा भूतकाळ कळलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे कलाच्या नजरेत त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आता बघा हा, तुम्ही आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा. आणि काल तब्येतीमुळे मला कालचा भाग देता आला नाही पण आज खूप अप्रतिम भाग दाखवलाय त्यांनी. आता कला अद्वैतला जेवायसाठी आग्रह करत असते आणि अद्वैत नाही म्हणत असतो. आता कला म्हणते, असं काय करतोयस लहान मुलांसारखं, जेव ना. आता अद्वैत म्हणतो, लहान मुलांसारखं मी नाही करत आहे, मी रोज ऑफिसमध्ये टिफिन घेऊन जातो आणि आमचा लंच ब्रेक 1:30 वाजता होतो, मी 1:30 वाजताच जेवणार, मी तो रूल फॉलो करत असतो. आता कला म्हणते, अरे मग आता तू घरी आहेस ना. मग आता अद्वैत म्हणतो, तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझं वागणं बोलणं ऑब्झर्व करतेस की नाही. मी घरी असल्यावर सुद्धा 1:30 वाजताच जेवण करतो रोज. तब्येत बिघडली ना की माझं सगळं बॉडी क्लॉक बिघडून जातं. आता अद्वैतला कला म्हणते, अरे बाबा सगळं मान्य आहे तुझं, पण तुला औषधं घ्यायची आहेत, जेवून घे ना बाबा पटकन, जेवता येईल तुला आणि आराम करता येईल. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, हे बघ, खरे मला अक्कल शिकवू नकोस, मी माझं टाइम टेबल फॉलो करणार, मी तुझ्यासारखा नाहीये कधीही काही करायला. कला आता अद्वैतला म्हणते, बर बाबा ठीक आहे, असं म्हणून ती ते ताट पुन्हा घेऊन जात असते. आता या कलाची आई तिथेच उभी आहे यांच्या बेडरूम जवळ. आता यांनी वसाच घेतलेला आहे प्रेक्षकांनो, की या दोघा नवरा बायकोचं जुळवूनच द्यायचं, आणि ते त्यांनी बरोबर पूर्ण केलंय. तिथून बाहेर निघायच्या आत आता त्या ताट घेऊन अद्वैतच्या समोर जातात आणि इतकं गोड बोलतात प्रेमाने. त्या म्हणतात, जावई बापू मला माहितीये हो, तुम्हाला काम करायची, ऑफिसला जायची लई सवय, चांदेकरांच्या बिझनेसची एवढी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ना, ती जबाबदारी तुम्ही किती चांगल्या पद्धतीने सांभाळता बरं. त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची जबाबदारी आहे बरं तुमच्यावर. ती जबाबदारी म्हणजे तुमच्या तब्येतीची जबाबदारी. तुमच्या तब्येतीची काळजी घेणं महत्वाची आहे की नाही. मला माहितीये जावई बापू, तुमची येळ लई पक्की आहे, तुमच्यासाठी म्हणजे लई कामं असतात ना तुमच्या मागं. तुमच्यासारख्या बिझी माणसाला 4 दिवस 4 भिंतीच्या आत बसणं नकोसं होत असेल नाही. नाही म्हणजे म्हणूनच अस्वस्थ दिसतायत तुम्ही. पण मी काय म्हणते जावई बापू, 4च दिवस तब्येतीला सांभाळलं तर काय होणार आहे. नाही म्हणजे पटापटा जेवण करा, लई खा प्या आणि पटदिशी एकदम तब्येत नीट करा. सगळं करायसाठी तुम्हाला खावं लागतील की नाही 2 घास. आता अद्वैत ऐकतोय बरं का त्यांचं मन लावून. आता या कलाची आई पुढे म्हणते, अहो अद्वैतराव, मला लई ठाव आहे सगळं, तुम्ही लई परफेक्ट आहात, म्हणून तर तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन आहात ना. म्हणूनच सांगते की तुम्ही तुमच्या तब्येतीच्या बाबतीत असेच परफेक्ट व्हा, मग बघा तुमच्यामध्ये कशी ताकद येते आणि तुम्ही पहिल्यासारखे वागायला लागताल. आता ते लॅपटॉप का काय आहे ना, ते ठेवा बरं बघू बाजूला. म्हणजे हे सगळं प्रेमाने सांगितलंय कलाच्या आईने, आणि ते कलाला उदाहरणार्थ देऊन हे समजवलंय बरं का. कलाला लक्षात येते की गोड बोलल्यावर अद्वैत ऐकतो. आता ह्या खूप छान बोलल्यात कलाच्या आई. संगीताताई म्हणतात, कसं असतं जवई बापू, लेकरू आपलं असू द्यात किंवा दुसऱ्याचं असू द्यात, आई ही आईच असते बरं का. जशी माझी कला आहे ना माझ्यासाठी, अगदी तुम्ही तसेच आहात माझ्यासाठी. मला माहिती आहे हो, आजारपणात इच्छा होत नाही जेवण खावण करायची, तुम्हाला पण अशीच इच्छा नाहीये ना जेवायची. पण मी काय म्हणते जावई बापू, मी एकच घास भरवू का तुम्हाला. नाही म्हणजे बघा हा, आवडलं तर खा, नाही आवडलं तुम्हाला तर घेऊन जाते मी परत. जावई बापू, तुम्हासनी ना लई अशक्तपणा आलाय बघा. अहो तुम्ही जर येळेत जेवला नाही, येळेत गोळ्या घेतल्या नाही, तर तुम्हाला अजून अशक्तपणा येईल की नाही. सरोज मॅडम इथे असत्या तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की नाही, वेळेवर जेव, वेळेवर गोळ्या घे म्हणून. कसं आहे माहिती का जावई बापू, आता त्या कलाबाई तिथून सगळं ऐकतात बरं का. आता ह्या संगीताताई म्हणतात, अहो जावई बापू, सरोजबाई आता इथे नाहीयेत, तर मी तुम्हाला आईच्या मायेनं एक घास भरवू का. अद्वैतला इतकं प्रेमाने बोलल्यावर इतकं भरून येतं प्रेक्षकांनो. असतं बरं का, काही काही लोक असे प्रेमाचे भुकेले असतात, आणि अद्वैत अगदी तसा आहे. अद्वैत आता मानेने हो म्हणतो, त्यांना खाऊ घाला. मग आता कलाची आई म्हणते, बाई माझ्या तर डोळ्यात पाणी आलं प्रेक्षकांनो हा प्रसंग बघताना. संगीताताई म्हणतात, कसं आहे ना जावई बापू, आई आई असते, ती गरीब असो श्रीमंत असो, ती आईच असते हो. म्हणजे शिकलेली असू द्या नाही तर बिन शिकलेली असू द्या, आईची माया ही आईचीच असते. एका आईपेक्षा दुसऱ्या आईची माया
कशी वेगवेगळी करता येईल सांगा बरं? सगळ्या आयांची माया सारखी असते हो जावई बापू. आणि असं इतकं छान गोड गोड बोलून त्यांनी अद्वैतला एक घास भरवलाय आणि अद्वैत पण तो घास खातो. एकच घास भरवतात त्यांनी आणि एकच घास भरवलाय त्यांनी आणि आता ते ताट तिथे खाली ठेवलंय आणि म्हणतात की आता जेवून घ्या जावई बापू तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला आता. कलाने हे सगळं बघितलं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि आता ह्या जेव्हा जात असतात ना, त्यांनी ताट ठेवले अद्वैत समोर आणि आता पटकन अद्वैत त्यांना आई असं म्हणतो आणि आता ते ऐकून ह्या कलाच्या आईच्या डोळ्यात पण पाणी आलंय. त्या आता अद्वैतकडे बघतच राहतात. कलाला सुद्धा खूप छान वाटलंय. आता अद्वैत त्यांच्याकडे बघून म्हणतो, सॉरी मिसेस खरे, मी तुम्हाला म्हणजे आई म्हटलो, म्हणजे तसं नाही, पण थँक्यू सो मच. बघितलं ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला हे सगळं पहिल्यापासून सांगत होते की अद्वैत दिसतो तसा, पण तो प्रेमाने म्हणजे खूप हळवा आहे आणि अगदी आज त्यांनी तेच दाखवलंय प्रेक्षकांनो. ही कलाची आई अद्वैतकडे बघते आणि त्या भारावून जातात अद्वैतला बघून. त्या खूप वेळ अद्वैतकडे बघतात आणि त्यांना म्हणतात जेवून घ्या अद्वैतला म्हणतात जेवून घ्या जावई बापू. सॉरी प्रेक्षकांनो, जरा इमोशनल झालीये मी, त्यामुळे शब्द माझे इकडचे तिकडे होतात. तर आता अद्वैत त्या गेल्यानंतरच जेवतो त्याच्या हाताने आणि कलाला हे सगळं बघून खूप छान वाटलंय. म्हणजे तिने कधी रिअलाइज केला नसेल असा अद्वैत तिला दिसलाय. आता ही कलाची आई अशी बाहेर जाते आणि कलाला ते दृश्य दाखवते. बघ कले, जावई बापू कसे जेवतायत आता, कसे निष्पाप आणि लहान मुलासारखे जेवतायत ग जावई बापू. आता तो रडत असतो बरं का प्रेक्षकांनो अद्वैत जेवताना. खरंच खूपच सुरेख एपिसोड दाखवलाय त्यांनी आजचा. आता ती कलाची आई तिला समजवते, हे बघ कले, अगं तुला समजून घ्यावं लागल जावई बापूला. जावई बापू अगदी फणसासारखे आहेत ग, वरून काटेरी आणि आतून अगदी मऊ गोड गऱ्यासारखे. लई निष्पाप आहेत ग ते कले. कला, अगं ते असे वागतात ना, त्याचं कारण आहे त्याच्या आई वडिलांचं अयशस्वी नातं, त्यात त्यांची स्वतःची झालेली लग्नामध्ये फसवणूक. कला, त्यांना यातून बाहेर काढायची जबाबदारी तुझी आहे बेटा. यासाठी तुला तुमच्या दोघांचं नातं स्वीकारावं लागेल. त्याशिवाय या नात्यामध्ये तू विश्वास कसा ग निर्माण करशील? प्रेक्षकांनो, हे खरं आहे बरं का कलाच्या आईचं. त्यांचं असं म्हणणं आहे की तू 2 पावलं मागे घे बाई, पण हे नातं स्वीकार. आणि कलाला तिच्या आईचं बोलणं पटलं बरं का प्रेक्षकांनो. हे तर काही नाही, आज आजोबा बघा किती इमोशनल बोललेत. मी तर म्हणते आजचा हा एपिसोड लाखात एक आहे प्रेक्षकांनो. तुम्ही लाईक करायला अजिबात विसरू नका आजच्या भागाला. तर आता या कलाला तिच्या आईचं बोलणं पटलंय आणि ती तिचे डोळे पुसून तिच्या आईला होकार सांगते की हो, मी समजून घ्यायचा प्रयत्न करते अद्वैतला. आता या दोघी जणी बोलत बोलत जिन्याच्या खाली उतरल्यात आणि इकडे अद्वैत मस्तपैकी पोटभर जेवून घेतो आणि ते ताट स्वच्छ करतो. आजचा भाग टीव्हीवर बघायला तर अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो. आता कलाची आई कलाशी बोलत बोलत खाली उतरतीये जिने. त्या कलाला म्हणत असतात, मी काय म्हणते कले, अगं जावई बापू वरवर कठोर वाटतात ग तुला, मनाने ते लई चांगले आहेत. काही माणसं असतात ग हेकेखोर, पण जावई बापू तसे नाहीयेत बरं. आता आजोबांनी त्यांचं हे बोलणं ऐकलंय. आता कलाची आई म्हणत असते, ते लई निरागस आहेत, पाहिलं ना कसे जेवत होते आता लहान मुलासारखे. आजोबा कलाला आवाज देतात, कला इकडे ये बरं बाई. आता कला म्हणते, काय आजोबा? आता संगीताताईंना वाटतं काय झालं, काही सिरियस तर नसेल ना. आता आजोबा म्हणतात, बैस बैस, इथे बैस बेटा माझ्याजवळ. कला त्यांच्या समोर बसते आणि म्हणते, काय झालं आजोबा? आजोबा म्हणतात, कला बेटा, मगाशी त्याची चिडचिड चालू होती अद्वैतची, तेव्हाच मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण राहून गेलं बेटा तुझ्याशी बोलणं. काय न कला, लहानपणी आमच्या अद्वैतला वडिलांचं प्रेम, सणवार हे सगळं कधी लाभलंच नाही ग बेटा. कला, त्याच्या बापाचं ना संसारामध्ये लक्षच लागायचं नाही बघ. त्याचा बाप प्रत्येक वेळेला बाहेरच असायचा. तेव्हा बाप ही व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे अद्वैतनं कधी अनुभवलंच नाही ग बेटा. आता या कलाच्या आई पण सगळं ऐकतायत बरं का प्रेक्षकांनो. आता आजोबा म्हणतात, त्याची आई सरोज अगदी समंजस, हुशार, स्वतःच्या स्वतंत्र मत मांडणारी. तिनं जेव्हा हे पाहिलं की आपला नवरा आपल्या घराण्याच्या बिझनेसमध्ये काहीच काम करत नाहीये, त्याच वेळेला माझ्या तब्येतीची पण जरा कुरबुर चालली होती ग, तेव्हा बिझनेस वाढवण्यासाठीची जबाबदारी मी घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे सरोजने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. श्री पण तेव्हा लहान होता. हा बिझनेस वाढवण्यासाठी
खंबीर खांद्याची गरज आहे हे सरोजनं ओळखलं ग कला. आणि चांदेकरच्या बिझनेसची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली सरोजने आणि तिने खूप बिझनेस वाढवला. या सगळ्या परिस्थितीत विपरीत परिणाम झाला तो म्हणजे माझ्या अद्वैत वर्ग. सरोज बिझनेसमध्ये पडली, त्यात तिला यश पण मिळालं, पण त्याचबरोबर बिझनेसमध्ये तिची जबाबदारी सुद्धा वाढत गेली. त्यामुळे तिचं अद्वैतकडे दुर्लक्ष झालं ग. बिझनेसचा सगळा डोलारा सांभाळता सांभाळता अद्वैतकडे तिने दुर्लक्षच केलं. पण काय झालं म्हणजे एक आठवतंय बेटा, म्हणून तुला एक गोष्ट सांगतो हा. त्या वर्षी काय झालं की माझा अद्वैत आहे ना 5वी-6वीत असेल बघ. अद्वैतच्या शाळेत धावण्याची स्पर्धा होती. बाकी सगळी पोरं अद्वैतपेक्षा मोठी होती. म्हणजे आपल्या अद्वैतनं त्या सगळ्या पोरांच्या वर जाऊन नंबर पटवला. म्हणजे त्याचं कसं आहे ना बघ पोरी, जे करतो ना ते मनापासून करतो बघ माझा अद्वैत. खेळ असू दे, अभ्यास असू दे की दुसरं काही असू दे. शाळेतनं त्याला ट्रॉफी मिळाली. बरं या पठ्ठ्याला ती ट्रॉफी कधी एकदा आपल्या आई वडिलांना दाखवतो असं झालं होतं बघ. आणि त्याने काय केलं, ती ट्रॉफी घेऊन घरी आला. घरात आला आणि नेहमीप्रमाणे त्याचा बाप घरी नव्हता ग पोरी. आबा हे सांगताना खूप भावूक झालेत प्रेक्षकांनो. आता आबा पुढे म्हणतात त्याची आई सुद्धा बिझनेसच्या कामासाठी बाहेर होती ग पोरी. आता त्या काळामध्ये आजच्यासारखे मोबाईल बी नव्हते ग पोरी. माझा अद्वैत दिवसभर आईची वाट बघत राहिला. तो कुठंच गेला नाही. आम्ही लई प्रयत्न केला ग सरोजला फोन करायचा. शेवटी थकून भागून लेकरू झोपून गेलं ग. आणि रात्री त्याची आई आली हा झोपल्यावर. ती सुद्धा त्याची ट्रॉफी बघून खूप रडली. त्याला कुरवाळलं, त्याला जवळ घेतलं, पण माझा अद्वैत तेव्हा झोपेत होता ग. पण त्याला कुठे कळलं आपल्या आईने आपलं कौतुक केलं, ट्रॉफी बघितली. असे खूप प्रसंग त्याच्या आयुष्यात आले ग कला. आणि त्यामुळं त्याची ना अशी कधी कधी चिडचिड होते बघ. आणि या सगळ्या परिस्थितीचा विपरीत परिणाम अद्वैतवर होत गेला. आणि तो इतका समंजस आणि हुशार आहे पोरी, हे सगळं असून सुद्धा त्यानं कधीही चुकीचा मार्ग अवलंबला नाही. शेवटी त्यानं स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. इतका अभ्यास केला, इतका अभ्यास केला की तो आयुष्यात यशस्वी झाला ग त्याच्या. त्याने अभ्यास करून त्याच्या आईसोबत त्याचा बिझनेस वाढवला. त्यानं कधी बी मागे बघितलं नाही. पण आता बघ आपला बिझनेस 10 पटीने वाढवलाय माझ्या अद्वैतनं. आपल्या चांदेकर बिझनेसच्या साठी त्याला बाहेर जायचं होतं, तेव्हा त्याने सलग 48 तास काम केलं पोरी. त्यानं ते काम जिकरीनं पूर्ण केलं. त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या चांदेकरांचा बिझनेस कोल्हापूरच्या बाहेर गेला. म्हणूनच तर त्याला द अद्वैत चांदेकर म्हणतात. तुला बी कळलंच असेल, चांदेकर ज्वेलर्स म्हटलं की अद्वैतचं नाव का पुढे येतंय. पोरी ही त्याची चिडचिड होते ना ग, ही सगळी त्याचमुळे होते ग. आबा हे सगळं सांगताना इतके इमोशनल झालेत आणि प्रेक्षकांनो खरं सांगू नकळत खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलंय. आता कला त्यांना म्हणत असते आजोबा रडू नका न. आता आजोबा म्हणतात 2 मिनिटं बस पोरी, मी आत्ता आलो. आता आजोबा काहीतरी घ्यायला गेलेत प्रेक्षकांनो. त्यांना कलाला आणखीन काहीतरी खास आहे जे दाखवायचंय. आता कलाला रिअलाइज झालंय की ती किती नशीबवान आहे. तिचं लग्न खरंच दी अद्वैत चांदेकर सोबत झालंय. कसं असतं प्रेक्षकांनो, परिस्थितीमुळे माणूस कधी कधी असं हताश होतं. लहानपणीच्या आठवणी, लहानपणीचे प्रसंग माणसाच्या आयुष्यभर परिणाम करत असतात आपल्या पूर्ण लाईफवर. तसं ह्या अद्वैतचं झालंय. अतिशय अप्रतिम मालिका आहे ही. म्हणजे मला तर ही मालिका खरंच पहिल्यापासूनच आवडते. तर आता बघा आजोबा काहीतरी आणायला जातात तेव्हा कलाची आई तिला खूप छान समजवते. आजोबा आता आतमध्ये गेलेत आणि आता कलाची आई तिच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते कला बेटा कळलं का तुला, जावई बापू असं का वागतात ते. अगं त्यांना लग्न, लग्नानंतरचे नाते या सगळ्या गोष्टींवर विश्वास उरला नाही ग त्यांचा. आता कला म्हणते अगं आई म्हणजे. तेव्हा तिची आई म्हणते अगं बेटा त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा त्यांच्या सगळ्या आयुष्यावर परिणाम झालाय ग कला. अगं सरोज मॅडम सुद्धा चुकीच्या नाहीयेत. अगं तू विचार कर ना, त्यांच्यावर सुद्धा लग्नानंतरची जी परिस्थिती आली ती लई चुकीची आली ग कला. लई वाईट परिस्थिती आली त्यांच्यावर. प्रत्येक बाईचं स्वप्न असतं ग कला, लग्नानंतर आपला संसार सुखाचा व्हावा. तसं त्यांना नसेल का ग वाटत. त्यांच्या बाबतीत बघ ना सगळं उलटच झालं ग.
त्यांच्या बाबतीत त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त अपयश आलं ग कला. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव असा चिडका झाला. आपले जावई बापू लई चांगले आहेत ग कला. ते असं वागतात कारण त्यांच्या आई वडिलांमधलं अयशस्वी नातं, त्यांच्या न कळत्या वयामध्ये त्यांनी आई वडिलांची भांडणच बघितली ग कला. आई वडिलांचं नातं तुटताना बघितलंय आणि त्यामुळं त्यांची अशी चिडचिड होते आणि नवरा बायको ह्या नात्यावर त्यांना विश्वासच बसत नाही. नवरा बायकोचं नातं जपायला ते धजावत नाही. त्यांना कुठेतरी आतून भीती वाटत असेल ना की हे नातं तुटून जाईल. बरं, एवढं असून सुद्धा कला त्यांनी परत एकदा ह्या नात्यात पडायचं ठरवलं. त्यांनी आपल्या नैनीवर मनापासून प्रेम केलं होतं ग. पण नैनीने काय केलं त्याचं ठाव आहे ना तुला कला. अगं, त्यांची फसवणूक केली, त्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे परत एकदा त्यांच्या त्यांच्या नशिबात पुन्हा एकदा हा अपघात झाला ग. आणि हे थोडं होतं की मी मी आणखीन आगीत तेल ओतलं ग. मी त्यांचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. मी फसवणूक केली ग त्यांची. तुमच्या दोघांचं फसवणुकीनं मी लग्न लावून दिलं. तुझ्या डोक्यावर पदर टाकला आणि तुला लग्नाला उभं केलं. परत एकदा त्यांचा विश्वासघात मी केला. विचार कर कले, तो माणूस किती दुखावला गेला. कसा विश्वास ठेवेल ग तो. आता कला तिच्या आईकडे बघत राहते. तेव्हा तिची आई म्हणते, अशी बघू नकोस कले, आता ही जबाबदारी तुझी आहे. तुला जर ही नातं टिकवायचं, फुलायचं असं वाटत असल तर. आता त्या तिच्या जवळ बसतात आणि अगदी स्पष्ट विचारतात तिला, कला आता मला स्पष्ट सांग, तुला हे नातं टिकवायचंय का काडीमोड घ्यायचंय. आता कला एकदम तिच्या आईकडे बघायला लागते. आता त्या म्हणतात, हो, बघू नकोस अशी, मी तुला खरं विचारतीये, सांग मला तुझ्या मनातलं. तू जर काडीमोड घ्यायचा विचार करत असशील तर त्यामुळे चांदेकरांच्या घरात काय होईल हे तुला माहितीये आणि आपल्या घरात काय होईल हे पण तुला माहितीये. तुझ्या बाबांना, मला, सगळ्यांना किती त्रास होईल. बरं जाऊ दे, आमचं सोड, पण आबाजींचं काय, त्यांना किती त्रास होईल याचा विचार केलाय का तू. तरी भी तुझा हाच जर ठाम निर्णय असेल ना तर मी तुझ्या निर्णयाच्या मध्ये पडणार नाही. मी तुला साथ देईल. पण कला, एकदा विचार कर, तू हे नातं जर टिकवलंस, सांभाळलंस तर तुमच्या दोघांच्याही आयुष्यात आनंदच आनंद असेल रे बेटा. आनंदाचा पाऊस पडेल तुमच्या दोघांमध्ये. अगं कला, अगं विचार कर, जावई बापू प्रेमाचे भुकेलेत ग. कलाच्या आईला आता असं म्हणायचंय की कला, तू तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर आणि अद्वैतला खूप प्रेम दे आणि दोघं सुखाचा संसार करा. आता ही कला विचार करते, मला कळतंय आई आणि आजोबा काय सांगताय ते, पण मी काय करू आता. कला मनात विचार करायला लागते. आता कलाची आई डोळ्यात पाणी आणून म्हणते, ए बेटा, नाही न ग तोडणार तू हे नातं. जावई बापूंच्या मनामध्ये विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण कर ग. त्यांना विश्वास दे तुझ्या आणि त्यांच्या नात्याचा. त्यांच्यातला वृक्षपणा काढून त्यांना प्रेमाचा ओलावा दे कला. अगं, हे सगळं करण्यासाठी तुला आधी तुझं हे नातं स्वीकारावं लागल, तुझं आणि जावई बापूचं नातं. अगं, तू जर नातं स्वीकारलं नाहीस ना कला तर ह्या नात्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही ग कला. आता कलाला हे पटलंय बरं का प्रेक्षकांनो. तशी आपली कला खूप समजूतदार आहे. आता तुम्हाला हा एपिसोड आवडलाय की नाही, मग प्लीज लाईक करा आणि ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आता कला तिचं मंगळसूत्र हातात घेते, खूप वेळ विचार करते आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते, हो आई, मी हे नातं स्वीकारायला तयार आहे. आणि जेव्हा कला हे बोलत असते ना तेव्हा अगदी छान तिचा आवाज घुमलेला वगैरे दाखवलाय त्यांनी. आता कला म्हणते, हो, मी हे नातं स्वीकार करतीये. मी कला अद्वैत चांदेकर आहे. असं म्हणून ती तिच्या आईला विश्वास देते की मी आता अद्वैतच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा वर्षाव करणार. तू काळजीच करू नकोस आई, आता बघ आम्ही कसा सुखाने संसार करू. असं तिच्या डोळ्यातच दिसतंय प्रेक्षकांनो. काय सुंदर भाग दाखवलाय आजचा. खरंच मी तर प्रेमातच पडले या मालिकेच्या. अप्रतिम भाग आहे आणि इथे त्यांनी हा भाग संपवलाय. आता येणारे भाग तर अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो, कारण आता कला अद्वैतची कशी वागते ना हे मला बघायचंय. ती तिच्या स्टाईलने वागणार, पण आता अद्वैतच्या मनामध्ये प्रेमाची पालवी ती नक्की फुलवणार. तर बघा, पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय, कला त्याला विचारते, कुठे चाललायस चांदेकर. आता अद्वैत म्हणतो, ऑफिसला.
कला म्हणते जिमच्या कपड्यात. अद्वैत म्हणतो कळतंय ना तुला, मग कशाला प्रश्न विचारायचे म्हणून विचारतेस इरिटेट करायला. कला म्हणते जिमला नाही जायचंस. आता अद्वैत म्हणतो बाजूला हो. कला त्याच्या अंगावर ज्यूस सांडते, त्यामुळे अद्वैत चिडतो आणि चेंज करायला जातो. तर आता कला तो चेंज करायला गेलेला असताना बाहेरून कडी लावून टाकते आणि अद्वैतला म्हणते तू जिमला नाही जायचंस. आता अद्वैत चिडून म्हणतो दाखवतोस तुला मी अद्वैत चांदेकर काय चीज येते. काय मग प्रेक्षकांनो, तुम्ही उत्सुक आहात ना अद्वैत कलाचं हे बहरलेलं नातं बघायला? मला कमेंट करून कळवा हं नक्की. आणि आजचा भाग कसा वाटला हे मला प्रत्येकाने कमेंट करून कळवायचे. कसा वाटला माझ्या आवाजामध्ये? आवडल्यास प्लीज अगदी मोठ्या मनाने लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला देखील. येणारे भाग अतिशय छान असणार आहे, यात शंकाच नाहीये. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.